हे जे हसरा मुखडा आहे माझा, तो हसरा नाही ॲक्च्युली, तो बनवलेला आहे. आणि वातावरण खूप छान आहे. म्हणजे जर माणूस जर फक्त हे वातावरण एन्जॉय करायसाठी आलेला असला तर त्याचा खूप चांगला एन्जॉय होणार आहे. पण आम्ही आलो दर्शनासाठी आणि आत्ता एक मोठा बॉम्ब असा फुटलेला आहे की यमुनोत्रीमधले जे रस्ते आहेत ते खचलेले आहेत आणि डोंट नो ते चालू होतील पण काय नाही. त्यामुळं आज इकडं हॉटेल संदीप म्हणून, म्हणजे ॲक्च्युली आमचा हा स्टे ठरलेलाच होता. बरकोटमध्ये एक स्टे करावा लागणारच होता आम्हाला इनी हा, कारण पुढं जाताच येत नाही. कारण इकडं असं आहे की संध्याकाळी 7 नंतर रस्ते बंद करून टाकतात, मनाई आहे जाण्यासाठी. कारण इकडं अंधार पण लवकर होतोय. ही मागं बघताय तुम्ही हिल्स आहेत, हे खूप छान. इकडं कुकरच्या शिट्ट्या पण व्हायला लागल्यात. लोक इकडं खूप लवकर जेवून झोपून टाकतात. यांचा दिवस लवकर संपतो कदाचित, कारण खूप गाव भाग आहे म्हणून. आणि अशा रीतीने हॉटेलमध्ये पोचलेलो आहोत. आता आवरायचं आणि काहीतरी खायचं. बघूया, जर यमुनोत्रीचे रस्ते उघडले तर आम्हाला यमुनोत्रीचं दर्शन मिळणार, नाही तर फक्त बद्री केदार करावं लागणार आहे. डोंट नो. गणपती बाप्पा मोरया. की सब्जी जी की अभि दादाला आवडत नाही. हाय एव्हरीवन. खूप जास्त बॉडी ड्रेन झाल्या. ॲक्च्युली असं कळालंय की यमुनोत्रीमध्ये सध्या ते रस्ता खचलाय, त्यामुळे तिकडे मिळेल का नाही दर्शन माहीत नाही. त्यामुळे आम्ही बरकोटमध्ये स्टे करतोय. आणि बरकोटमध्ये इथं असं आहे की हॉटेल आहे, पण ते त्यांनी जेवण वगैरे बनवले. या फुलका रोटी बनवल्यात, भेंडीची भाजी, डाळ आणि सॅलेड म्हणून एक 2-3 काकडीची पीसेस दिल्यात. बघूया आता जेवण कसं आवडते. आणि पुढचा ब्लॉग पुढं शूट करत राहीलच, जेवण कसं वाटतं. गुड मॉर्निंग फ्रॉम द पहाड्स. काय दाखवतो, just look at that view. गुड मॉर्निंग एव्हरीवन. दिस इज नॉट अ गुड मॉर्निंग बिकॉज आत्ता असं अपडेट मिळालेलं आहे की यमुनोत्री गंगोत्री बंद आहे, फक्त केदार बद्रीचीच यात्रा चालू आहे. आणि आता आम्ही बरकोटमध्ये आहोत, जिथं रात्री डिनर केलेला होता आम्ही, तिथं स्टे केलेला. पहाटे लवकर उठून मस्त घेतली, सिनरी वगैरे बघितली. आता आम्ही इथं नाश्ता करतोय. नाश्त्याला मॅगी मागवल्या, कारण पोहे देतो म्हणाल ते, पण पोहे इकडचे कसे असतील माहीत नाही. नाश्ता करतोय आता आणि इकडून मग केदारनाथसाठी रवाना होतोय. बघूया, पुढची जर्नी दाखवत राहीलच. पहाडेवालो मॅगी तोंडाचा शब्दही ना चालत बाहेर. ज्यांना हौस आहे लय मॅगी खायची त्यांनी इकडे येऊन खावा. जाळण धूर संगच. मिरच्या स्लीट करून टाकल्यात, ज्या की नाकातनं पाणी यायला लागले. माणसांची हालत बघायची आहे. वेट, माणूस गारद. कशी वाटली दादा मॅगी? शुभम दादा झाडांतर संगत. अभि दादा तुला तर सगळ्यात जास्त आवडली. खा की, मस्त आहे तर खा. माझी पण प्लेट आहे बघ, खा. चहा कसा वाटला दादा? चहा आहे छान. सकाळच्या मॅगीने सगळ्यांच्या पोटात जी आग झालेली, त्यामुळे आम्ही एक मस्तपैकी पर्याय निवडला. इथं वाटेतच आम्हाला एक फ्रूट्सचं मिळालं आणि शेजारीच एक किराणमालचं दुकान होतं. इकडनंच ब्रेड घेतले, मस्तपैकी ॲपल वगैरे फ्रूट्स घेतले, जेणेकरून पोट भरू शकते. आणि पुढं गेलो तर एक मस्तपैकी शिवमंदिर होतं. बरेच लोक चाललेले होते. म्हटलं नेमकं काय आहे बघूया तरी. म्हणून इकडं आलो, शिवमंदिरमध्ये दर्शन घेतलं. इथं पण बघा दादा मागं मागं आहेच. म्हणजे कुठं मी जाईल की नाही तिथं पहिल्यांदा ह्याला यायचंच असते. मग इथं मस्तपैकी दर्शन केलं आणि चाललो पुढच्या वाटेला आपल्या. न्यू मॉर्निंग नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता चाललोय गंगोत्री. यमुनोत्रीचे काय रस्ते बंद आहेत. गंगोत्री किंवा केदारनाथ दोन्हीपैकी एक. आम्हाला इनी हा उत्तर काशीला तरी पोहोचायचंच आहे, त्यामुळे त्याच रोडवर आहोत. पण इकडच्या रस्त्यांची एक खासियत आहे, तुमचं 100 किलोमीटर अंतर असू दे किंवा 400 किलोमीटर अंतर असू दे, तुम्हाला ते पार करायला दिवस 2-2 दिवस हे जाणारच आहेत. कारण रस्ते एकदम छोटे आहेत, पूर्ण घाटाचा रस्ता आहे. आणि आत्ता एक अशी खबर अशी आहे की पुढे रस्ता जाम आहे, सगळे लोक असेच थांबून आहेत. आणि
पुढं तुम्हाला इतके बरेच रस्ते मी असे दाखवेल की जिथे सगळीकडे दगडच आहेत. म्हणजे अखंड रस्ता त्यांनी ते दगडांनी व्यापलेला आहे. इकडं लवकर क्लिअर करत नाहीत का सोयी सुविधा पोहोचत नाहीत काय माहिती, पण रस्त्यांवर बरेचसे दगड आलेले आहेत. जे कोणी विचार करतंय ना की 4 धाम म्हणजे 4 धामच आहेत किंवा लगेच ट्रिप होऊन जाईल, सगळ्यात मोठा गैरसमज आहे. कारण हे असे रस्ते आहेत ना की जे संपत नाही. तुमचं 30 किलोमीटरच्या अंतराला तुम्हाला 4-4, 5-5 तास लागू शकतात. खूप म्हणजे खूप हेक्टिक आहे ही जर्नी. आणि कदाचित हे कुठंपर्यंत ठीक पण आहे, कारण देवाला भेटायचं तर तुम्हाला त्रास सहन करावाच लागणार आहे. आता एक छोटासा स्मॉल ब्रेक घेतलाय, टी ब्रेक. अजून आम्ही गुप्तकाशीमध्ये पोहोचायचं आहे. गुप्तकाशीमध्ये पोहोचल्यानंतर आमचं स्टे आहे आणि मग उद्या सकाळी आमची नेक्स्ट जर्नी चालू होईल टुवर्ड्स केदारनाथ. सो दिस इज द हॉटेल अँड नाउ वी आर टेकिंग अ ब्रेक. बाबा केदारनाथ के दर्शन के लिए जा रहे. एक उत्साह आला ना एक अंगात खूप जास्ती. जय हो केदार बाबा. अभिदा बरं वाटते का आता? वाटतंय सकाळपेक्षा बेटर? येस. मस्तपैकी केदारनाथची यात्रा आता चालू झालेली आहे अशा रीतीने आणि आता सगळं जे काय होणार ते चांगलंच होणार आहे. वाव गाईज, लुक एट दिस व्ह्यू ओनली. हे रुद्रप्रयाग आहे जिथे 2 नद्यांचा संगम दिसतोय का? अलकनंदा आणि भागीरथी नदी. या दोन्ही वेगवेगळ्या नद्या आहेत ज्या काही दिसत आहेत. बट हेच होतं ज्याच्यासाठी हा टास्क केलेला रे देवा. इथे पोचण्यासाठी एवढं सगळी जी त्रास घेऊन आलोय फक्त तुझ्या दर्शनासाठी. खूप छान वाटायला लागले माहितीये. आयुष्यात खूप काहीतरी चांगलं केलंय आणि इथंपर्यंत पोहोचलोय असं वाटायला लागले आता. धन्यवाद भगवानजी इथंपर्यंत आणल्याबद्दल. सगळा प्रवास सुखरूप होऊ दे, सुखरूप घरी जाऊ दे. खूप टेन्शन येते, मी खरं सांगू. मी हे दाखवून देत नाहीये कॅमेरामध्ये कारण मला माहिती आहे की माझं खूप हृदय हलकं आहे. पण रस्ते खूप, हा आनंद शब्दात, हा आनंद शब्दात सांगू शकत नाही मी. जे हे मी आता बघायला लागलोय, मी खरं सांगतो एवढी जास्ती भिलेलो होतो मी मगाचपासून, कारण रस्ते खूप जास्ती खचल्या तिकडं. आणि मला प्रत्येक क्षणोक्षणी असं म्हणजे अशी एक भीती वाटते की बाबा रस्ता हे असं आहे, रस्ता डर के आगे जीत है. लुक काय आमचा दादा सजेस्ट करायला लागलाय मला माउंटेन ड्यू प्यायचं, डर के आगे जीत है. आणि स्वतः सकाळपासून झोपून होता हा. आणि आता ऍपल फोन तरतरी यायला लागले ह्याच्या अंगात मला बोलायला. ठीक आहे. आणि खरंच रस्तेकडचे खूप जास्ती खचल्यात. लय मस्त वाटते. म्हणजे हेच होतं ज्याच्यासाठी हात टास्क केलेला, हेच होतं ज्याच्यासाठी इथपर्यंत आलेलो. खरंच आयुष्य पाहिजे तर बाबा केदारनाथ. जय श्री महादेव. हॅलो एव्हरीवन, संध्याकाळचे 7 वाजल्यात, काहीतरी 7:05 झालेत. इकडचा रस्ता एवढा खराब आहे ना की म्हणजे यू कांट प्रेडिक्ट की नेक्स्ट मूव काय असेल आणि इकडं काय होईल हे सांगू शकत नाही. इतकी भीती असते मनात की आता काय होईल, आपण सरळ पोहोचू शकेन की नाही काय माहीत नाही. पण काहीतरी करून आम्ही आता गुप्तकाशीपर्यंत पोहोचलो. इकडं हे हॉटेल आमचं द रुद्रा रेसिडेन्सी म्हणून, आणि इथं चेक इन केलं. इथं आम्ही आता आज संध्याकाळी स्टे करू. मी आमच्या ड्रायव्हर काकांना विचारलं की म्हणजे सकाळी आम्ही लवकर निघायचं की कसं करायचं. पण त्यांचं असं मत आहे की सकाळी सांगता येत नाही, थोडासा उजेड होऊ दे मग निघूया, कारण दरड कोसळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे पुढे जाऊन काहीतरी होण्यापेक्षा थोडंसं उजेड येऊ दे मग निघूया. मग याचा अर्थ असा की आम्ही सकाळी जो आम्ही 4 वाजता वगैरे निघायचा आम्ही प्लॅन केलेला तो सकाळी 5-6 म्हणजे 1 तास 2 तासांनी वेळाने करू. पण इकडून स्टार्ट करून मग आम्ही केदारनाथचं ट्रेक करू आणि पुढची नेक्स्ट अपडेट तर देत राहीन. जेवणाचं इथंच आहे व्यवस्था, इकडे जेवू आम्ही. सो आता बघतो रूम कशी आहे आणि कळतं.